ओम नमो भगवते वासुदेवाय. छोट्या बालदोस्तांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे सांदीपनी आश्रम. वसुदेवाने गर्ग मुनींकडून बलराम श्रीकृष्णाचा उपनयन संस्कार करून घेतला. नंतर ते दोघे भाऊ सांदीपनी आश्रमात विद्या शिकण्यासाठी गेले. हा आश्रम उज्जैनजवळ क्षिप्रा नदीच्या काठी आहे. त्यांनी 14 विद्या 64 कला एका महिन्यात शिकल्या. गुरुगृही राहून विद्या घेणे हे त्या काळचे महत्त्वाचे असे काम असे. गुरुगृही गुरु सांगतील ती विद्या ग्रहण करायची, तिथली घरची सर्व कामे करायची, आज्ञापालन करायचं आणि अशा रीतीनं मित्रांच्या संगतीत राहायचं. गुरुगृही त्याला सुदामा नावाचा मित्र भेटला. तो सौराष्ट्राचा राहणारा होता. तो त्याचा परममित्र झाला. ते दोघे रानात जाऊन लाकडे तोडून आणत. विद्याभ्यास संपला. बलराम व श्रीकृष्ण स्वगृही जायला निघाले. त्यांनी सांदीपनी ऋषींना विचारले, आम्ही काय गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर सांदीपनींनी उत्तर दिले, या आश्रमात आम्हाला सर्व काही निसर्गाने भरपूर दिले आहे, तेव्हा मला काही नको. मात्र तुम्हाला जी विद्या मी दिलेली आहे ती तुम्ही सर्वांना द्यावी. कृष्णाने पुढे जाऊन जगाला ज्ञान दिले आणि तो जगद्गुरू झाला. श्रीकृष्ण गुरुपत्नीकडेही गेला. त्यांनाही त्याने गुरुदक्षिणेविषयी विचारले. प्रथमतः त्यांनी पतीसारखे सांगितले, पण कृष्ण आग्रह सोडेना, हट्ट धरून बसला. तेव्हा तिने सांगितले, माझा पुत्र समुद्रात वाहून गेला. तुला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर माझा मुलगा मला परत आणून दे. कृष्णाने समुद्रात उडी मारली. गुरुपुत्राला शोधून काढले. त्यावेळी त्याला 5 जन्म शंख मिळाला. गुरुपत्नीला आनंद झाला. त्यांनी मनपूर्वक कृष्णाला आशीर्वाद दिला. अशा रीतीने कृष्णाचे खेळण्याचे वय संपवून त्याने विद्या संपादन केली. कसा वाटला आजचा तुम्हाला हा व्हिडिओ? जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. जय श्रीकृष्ण.